आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। पाणी सगळं कुठं गेलं? वंदे मातरम चौकामध्ये काही काळापूर्वी MGBची पाईपलाईन फुटली म्हणून मला तिथल्या नागरिकांनी फोन केला आणि मी आता या ठिकाणी आलेलो आहे। 300 कोटीचं MGBचं काम हे मागच्या काही वर्षामध्ये चालू केलं आणि ते पूर्ण करण्यात आलं। काही कोटीमध्ये रक्कम ही वीज बिलाची थकबाकी होती आणि ती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माफ करून MGB पूर्वत आणण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं। मागच्या 15 दिवसापूर्वी दाहिटीमध्ये पाईपलाईन फुटली गेली, त्याच दरम्यान पंढरपूरच्या ठिकाणची पाईपलाईन फुटली गेली आणि आज या वंदे मातरम चौकात या ठिकाणी गरीब लोक राहतात अशा भागामध्ये रस्त्याच्या खाली ही पाईपलाईन फुटली गेली। विशेष म्हणजे रस्ता काही सेंटीमीटरनी खचलेला आहे एका बाजूचा। पाण्यामध्ये फुटलेलं पाणी रस्त्यावर आलं आणि काही गाड्यांमध्ये गेलेलं आहे, काही घरांमध्ये गेलेलं आहे। याच्यावरून समजतं की कशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये झालेलं आहे। सन्माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की कामं आली, पण कामं कशा पद्धतीनं केली गेली याचा अनुभव आता या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला यायला लागलेला आहे। MGBच्या अधिकाऱ्यांना फोनवरनं सांगून ते बंद केलं पाणी। आज काही ग्रामीण भागामध्ये पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून आपण ती पूर्वत आणली, पण असं जर वेळोवेळी 15 दिवसाच्या 10 दिवसाच्या अंतराने 3-3 ठिकाणी MGBचं पाईपलाईन फुटत असेल तर याचा अर्थ कुठंतरी त्या कामामध्ये पाणी मुरतंय की काय? आपण पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणचा रस्ता पाहावा, दोन्ही बाजूचा रस्ता खचलेला आहे। ज्यांनी हे काम केलं त्यांना आपण सर्वांनी विचारू, चांगल्या प्रतीचं काम परत एकदा हे काम आपण करून घेऊया। पण दुर्दैव एवढं आहे या तालुक्यामध्ये 300 कोटीचा MGBसाठी पैसा खर्च केला गेला, 100 कोटीच्या आसपास जलजीवन मिशनच्या माध्यमातून पैसे खर्च घातले गेले, पण आज पिण्याच्या पाण्यासाठी त्या ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला फोन करावे लागतात। आज काही वाड्या वस्त्या पिण्याच्या पाण्यापासून चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्यामुळं वंचित आहेत आणि निश्चितपणे याचा जाब हा जनता संबंधित लोकप्रतिनिधीला विचारतील आणि त्याचे पडसाद येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसतील असं मला वाटतं। आणि चौकशी करून हे काम चांगल्या पद्धतीनं काम करून आम्ही घेऊ। 15-3 आठवड्यात तुमची पाईपलाईन फुटली गेली। आज पाणी आम्ही टेस्टिंगला चालू केलं होतं, त्याच्या अगोदर 2 ठिकाणी झाले। कुठं कुठं फुटली? आपल्या तिथं बेंड होतं, शेतकरी आम्हाला तिथं कॉन्क्रीट करू गेलं नव्हतं। लाईटीत फुटली का? लाईटीत फुटली गेली का? लाईट आजच फुटली? लाईटी आणि येते। पंढरपुरात फुटली का? पंढरपूरमध्ये
2 दिवसापूर्वी ते फुटले होते. तुमची जबाबदारी नाही अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधीला कानावर घालणं. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा केली का? हो केलेली होती. आम्ही ते दुरुस्त पण केले ते पाणी सारखं आज पाणी इथं रस्त्यावरती आलं आणि काही गाड्यांमध्ये गेलेलं आहे, काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही घरांमध्ये पाणी गेलं. त्याची जबाबदारी कोण घेणार? निकृष्ट दर्जाचं काम झालं असं अधिकाऱ्यांच्या काही निदर्शनास आले का विचारात? सर काय झालं होतं, हे रोड नंतर झालं 1.5 वर्षापूर्वी पाईपलाईन रस्त्याचं नाही MGPचं काम रस्त्याच्या खाली वाटतंय पाणी. का व्यवस्थित झालं? तिथंपर्यंत मानेगावपर्यंत पाणी गेलेलं आहे. म्हणजे हे रोड मालेगावपर्यंत पाणी जात असताना 3 ठिकाणी तुमची पाईपलाईन नाही, आमचे टेस्टिंगमध्ये चालू आहे ना सध्या. तिथंपर्यंत पाणी गेलं होतं. आता पुढे प्रेशर वाढल्यामुळं मागं आता कुठलं हे पण रोड नंतर झालेलं आहे. एखाद्या वेळेस रोडच्या कामामध्ये पोकळे इंडस्ट्रीचं दात लागलं आहे. ठेकेदारात संबंधित काय तुम्ही पत्रव्यवहार करणार आहे का? तुझ्यामुळे इथं नुकसान झालंय ते जबाबदार. ठेकेदाराकडूनच आपण काम करून घेणार आहे, दुरुस्त करून घेणार आहे विदाउट कॉस्ट. त्याची जबाबदारी आहे की जिथं जिथं होईल आपल्याला कमिशन होईपर्यंत. नाही, रस्त्याच्या ठेकेदारानं जर चुकीच्या पद्धतीने काम केलं असेल तर MGPचं नुकसानच झालं ना. त्या संदर्भात त्या ठेकेदारासंदर्भात पत्र काढणार आहे तुम्ही? तुझ्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणामुळे आमचं नुकसान झालं, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं. आम्ही तसंच रायटिंगमध्ये जॉब इच्छितो. आता लोकांचं नुकसान झालं कसं, घरात पाणी गेलं, व्यापाऱ्यांच्या गाड्यात पाणी गेलं, त्यांचं काय करणार? त्यांची जबाबदारी कोण आहे? आमदार साहेबांच्या दारात नसली आता ती लोक येऊन ह्यांच्याकडे बसले, त्याची जबाबदारी हा? नुकसान भरपाई संदर्भात आम्हाला साहेब तुम्ही काय पत्र संबंधित डिपार्टमेंट हे त्यांचे नुकसान भरपाई देते आणि त्यांना द्यावीच लागेल. आता कधी दुरुस्त करणार आहे काय? आता रस्ता पुन्हा अजून बंद करावा लागणार. तिकडलं ब्रिज बंद आहे आणि हे दुरुस्त करायला म्हणजे सगळंच बंद पडणार आहे. तर काय उपाय नाही तुम्हाला दुसरा पर्याय? नगराभियंतेचं आताच बोलणं झालं आमचं. त्याचं म्हणणं होतं की तिथं रोडचं काम चालू आहे, त्याचं पुष्करोडचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही काय लगेच उद्या चालू करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही 2 दिवस थांबून तिथला रस्ता त्याचं काम करून झालं की आम्ही जसा रोड आहे त्याचं रिपेअर करू.